Newton's laws of motion. There are three laws of motion: Newton's first law of motion, Newton's second law of motion, and third is Newton's third law of motion. We will start with the first law, Newton's first law of motion. तर आज आपण पाहणार आहोत न्यूटन फर्स्ट लॉ ऑफ मोशन. न्यूटन फर्स्ट लॉ ऑफ मोशन समजण्यासाठी आधी आपण दोन टर्म्स पाहणार आहोत, बॅलन्स फोर्स आणि अनबॅलन्स फोर्स. तर बॅलन्स फोर्स, फोर्सेस अप्लाइड बाय बोथ द साइड्स आर इक्वल. जेव्हा आपण दोन्हीही बाजूंनी सारखा फोर्स अप्लाय करतो, दोन्ही हातांनी सारखा फोर्स अप्लाय करतो, तेव्हा त्याला म्हणतो आपण बॅलन्स फोर्स. रस्साखेच आपण बघितलं असेल, ज्यामध्ये एक दोरी असते, दोरीच्या दोन टोकाला मुलांची टीम असते, 7 मुलं राईट साईडला आणि 7 मुलं लेफ्ट साईडला, आणि ते दोन्हीही टीम्स तो रस्सा आपल्याकडे ओढतात. यावेळी जेव्हा दोन्हीही बाजूंनी लावलेला फोर्स इक्वल असतो तेव्हा ती वस्तू स्थिर राहते, म्हणजे ती वस्तू जागेवर राहते. जेव्हा एका साईडचा फोर्स कमी पडतो आणि दुसऱ्या साईडचा फोर्स जास्त होतो, तर जास्त फोर्सकडे ती वस्तू खेचली जाते. तर जेव्हा दोन्ही बाजूंनी सारखा फोर्स अप्लाय केला जातो तेव्हा त्याला म्हणू आपण बॅलन्स फोर्स. फोर्स अप्लाइड बाय बोथ द साइड्स आर इक्वल. अनबॅलन्स फोर्स म्हणजे दोन्ही साईडनी जे फोर्स लावतो आपण, एका साईडनी जास्त फोर्स लावला जातो, दुसऱ्या बाजूनी कमी फोर्स लावला जातो, तेव्हा त्याला म्हणतो आपण अनबॅलन्स फोर्स. म्हणजेच फोर्स अप्लाइड बाय बोथ द साइड्स आर अनइक्वल. सो स्टेटमेंट ऑफ न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन, हे न्यूटन फर्स्ट लॉ ऑफ मोशनचं स्टेटमेंट आहे. An object continues to remain at state of rest or in state of uniform motion along a straight line unless an external unbalanced force acts on it. जेव्हा एखादी वस्तू स्थिर असेल, रेस्ट असेल तर रेस्टच राहील, आणि मोशनमध्ये असेल तर मोशनमध्येच राहील, जोपर्यंत आपण एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स त्यावर अप्लाय करणार नाही. फॉर एक्झाम्पल, इथे बघा, या टेबलवर एक बुक ठेवलेलं आहे. जेव्हा हे जे बुक आहे हे या टेबलवर फोर्स अप्लाय करत आहे आणि टेबल या बुकवर सुद्धा फोर्स अप्लाय करत आहे. दोघांचीही डायरेक्शन एकमेकांच्या अपोजिट आहे. दोन्ही वस्तूंनी, बोथ द ऑब्जेक्ट्स आर अप्लाइंग सेम फोर्स. ॲज दे आर अप्लाइंग सेम फोर्स बट इन अपोजिट डायरेक्शन दे कॅन्सल इच अदर. जेव्हा दोन वस्तू एकमेकांवर सारखा फोर्स अप्लाय करतात, इक्वल फोर्स अप्लाय करतात, तेव्हा दोघांनी केलेला फोर्स इक्वल फोर्सेस आहे, पण दोघांच्याही डायरेक्शन अपोजिट आहे. बुक खालच्या डायरेक्शननी म्हणजे टेबलवर फोर्स अप्लाय करत आहे, टेबल बुकवर फोर्स अप्लाय करत आहे. दोघांनी अप्लाय केलेला फोर्स इक्वल असल्यामुळे दे नलिफाय ईच अदर, दे कॅन्सल ईच अदर, and therefore the object remain as it is, or if it is in rest it remains at rest. So Newton first law says that when an object continue to remain at rest or in state of uniform motion along a straight line unless an external unbalanced force acts on it. तर जोपर्यंत आपण या बुकवर एक्सटर्नल फोर्स म्हणजे आपण जोपर्यंत त्याच्यावर फोर्स अप्लाय करणार नाही तोपर्यंत ती वस्तू तिथेच राहील जिथे ती ठेवून आहे. मग एखादी वस्तू जर मोशनमध्ये असेल तर मोशनमध्येच राहायला पाहिजे होती. फॉर एक्झाम्पल, इफ वी ड्राईव्ह अ बायसिकल अँड वी मेक 2 or 3 pedals, द बायसिकल्स गेट इन मोशन. बट when we stop pedaling, after some time its speed goes on decreasing. जसं आपण पायडल मारणं बंद करतो, हळूहळू त्या सायकलची स्पीड जी आहे ती हळूहळू कमी होत जाते आणि ती कुठेतरी थांबते. मग न्यूटन्स लॉ प्रमाणे इफ ॲन ऑब्जेक्ट कंटिन्यूज इन अ स्टेट ऑफ मोशन
इट रिमेन्स इन युनिफॉर्म मोशन अनलेस एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स अप्लाइड ऑन इट. मग त्या वस्तूवर सायकलवर आपण कुठला फोर्स अप्लाय केला की ज्यामुळे ती थांबली, तर त्यावर एक एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स काम करत होता, तो होता फ्रिक्शनल फोर्स. तो व्हील, सायकलचा व्हील जेव्हा रोडसोबत त्यांचं फ्रिक्शन होते, फ्रिक्शन एक्झर्ट फोर्स इन द अपोजिट डायरेक्शन ऑफ द वेलॉसिटी. सायकलचा जो वेग आहे त्या वेगाच्या वेलॉसिटीच्या विरुद्ध दिशेने अपोजिट डायरेक्शननी फ्रिक्शन फोर्स अप्लाय होत असतो आणि म्हणून त्या अनबॅलन्स फोर्समुळे त्या सायकलची स्पीड हळूहळू कमी होते अँड आफ्टर सम टाईम इट स्टॉप. सो this was Newton's first law of motion. Newton's first law of motion is based on inertia. न्यूटनचा फर्स्ट लॉ हा इनर्शियावर अवलंबून असतो. इनर्शिया म्हणजे काय? इनर्शिया मीन्स द इनॅबिलिटी ऑफ अन ऑब्जेक्ट टू चेंज इट्स स्टेट ऑफ मोशन ऑन इट्स ओन. ज्या स्थितीमध्ये आहे त्या स्थितीमध्ये राहण्याचा प्रयत्न करणे म्हणजेच इनर्शिया. Newton's second law of motion. The effect depends on mass and velocity of an object. When one object collides on the second object, the effect of the collision depends on the mass and its velocity. म्हणजे जेव्हा एक वस्तू दुसऱ्या वस्तूवर आदळते तर आदळल्यानंतर त्यांच्यावर होणारा परिणाम हा दोन गोष्टींवर अवलंबून असते, एक मास आणि एक वेलॉसिटी. न्यूटननी या दोन्हीही टर्म्सला एकत्रपणे म्हटलं आहे मोमेंटम. म्हणजे मास इंटू वेलॉसिटी म्हणजेच काय तर मोमेंटम. तर सेकंड लॉ जो आहे इट इज बेस्ड ऑन मोमेंटम. मोमेंटम इज अ प्रोडक्ट ऑफ मास अँड वेलॉसिटी. मोमेंटम हा मास आणि वेलॉसिटीचा प्रोडक्ट म्हणजे गुणाकार. ठीक आहे. तर P स्टँड्स फॉर मोमेंटम. P इज इक्वल्स टू M इंटू व्ही. M म्हणजे मास, व्ही म्हणजे वेलॉसिटी. सो P इज इक्वल्स टू मीन्स मोमेंटम इज इक्वल्स टू मास इंटू वेलॉसिटी. मोमेंटम इज अ व्हेक्टर क्वांटिटी मीन्स इट नीड्स डायरेक्शन. Formula of momentum is mass into velocity. In this, mass is a scalar quantity but velocity is a vector quantity. Therefore, the product is vector. मोमेंटमच्या फॉर्म्युल्यामध्ये फॉर्म्युला आहे मास इंटू वेलॉसिटी. मास आणि वेलॉसिटीचा प्रोडक्ट आहे. मास ही स्केलर क्वांटिटी आहे पण वेलॉसिटी ही व्हेक्टर क्वांटिटी आहे, म्हणून या दोघांचा प्रोडक्ट व्हेक्टर असतो, म्हणून मोमेंटम इज अ व्हेक्टर क्वांटिटी. सो न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन. द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज proportional to the applied force and the change of momentum occurs in the direction of the force. Rate of change of momentum is proportional to the applied force and the change of momentum occurs in the direction of force. हा आहे न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन. म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम म्हणजे काय तर चेंज इन मोमेंटम अपॉन टाईम. रेट म्हणजे अपॉन टाईम. चेंज ऑफ मोमेंटम म्हणजे फायनल मोमेंटम मायनस इनिशियल मोमेंटम. आपण ॲक्सलरेशनच्या वेळेस ही टर्म बघितली आहे. रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी. रेट म्हणजे अपॉन टाईम आणि चेंज इन वेलॉसिटी म्हणजेच फायनल वेलॉसिटी मायनस इनिशियल वेलॉसिटी अपॉन टाईम. या ठिकाणी आहे रेट ऑफ चेंज इन मोमेंटम. चेंज इन मोमेंटम म्हणजेच काय तर फायनल मोमेंटम मायनस इनिशियल मोमेंटम अपॉन टाईम. तर हा जो रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम आहे हा कशाशी प्रपोर्शनल आहे तर अप्लाइड फोर्स. तुम्ही किती बदल होणार आहे हा त्या फोर्सवर अप्लाइड केलेल्या फोर्सवर अवलंबून असते किंवा इट इज प्रपोर्शनल टू द अप्लाइड फोर्स अँड द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. आणि त्याच्यामध्ये होणारा जो बदल आहे इट ऑकर्स इन द डायरेक्शन ऑफ फोर्स. म्हणजे ज्या डायरेक्शननी तुम्ही फोर्स अप्लाय करताय त्याच डायरेक्शननी तो रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम घडून येते. सो रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम is so to study this rate suppose an object of mass m has initial velocity u. एक वस्तू आहे ज्याचा मास m आहे
अँड इनिशियल वेलॉसिटी इज यू, आणि त्याची इनिशियल वेलॉसिटी यू आहे. दीज एम यू दीज आर द ॲब्रिवेशन्स. माससाठी आपण एम वापरतो, इनिशियल वेलॉसिटीसाठी आपण यू वापरतो. वेन वी अप्लाय फोर्स एफ, जेव्हा आपण त्याच्यावर एफ इतका फोर्स वापरतो, आफ्टर टाईम टी टाईमनंतर इट्स फायनल वेलॉसिटी बिकम्स व्ही. म्हणजे एम मास असणाऱ्या वस्तूवरची इनिशियल वेलॉसिटी यू आहे. एफ इतका फोर्स अप्लाय केल्यानंतर टाईम टी नंतर त्याची फायनल वेलॉसिटी होते व्ही. सो इनिशियल मोमेंटम इज इक्वल्स टू, तर इनिशियल मोमेंटम म्हणजेच काय, तर मास इंटू वेलॉसिटी. मास एम, इनिशियल वेलॉसिटी यू, तर इनिशियल मोमेंटम झाला एम इंटू यू. फायनल वेलॉसिटी, फायनल मोमेंटम, तर फायनल मोमेंटम म्हणजेच मास इंटू वेलॉसिटी. मास एम आहे, फायनल वेलॉसिटी व्ही आहे, तर यांचा प्रोडक्ट झाला एम व्ही. म्हणजे इनिशियल मोमेंटम झाला एम यू अँड फायनल वेलॉसिटी बिकम्स एम व्ही. रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम म्हणजेच काय, चेंज ऑफ मोमेंटम अपॉन टाईम. म्हणजेच चेंज ऑफ मोमेंटम म्हणजेच फायनल मोमेंटम मायनस इनिशियल मोमेंटम अपॉन टाईम. सो रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम, तर रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज इक्वल्स टू फायनल मोमेंटम किती आहे एम व्ही मायनस इनिशियल मोमेंटम किती आहे एम यू, तर एम व्ही मायनस एम यू अपॉन टाईम. या एम व्ही आणि एम यूमधून एम कॉमन काढला आपण, एम उरला व्ही मायनस यू अपॉन टाईम. व्ही मायनस यू अपॉन टाईम म्हणजेच होते ॲक्सलरेशन, तर ए. देअरफोर रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज इक्वल्स टू एम इंटू ए. पण रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज प्रपोर्शनल टू फोर्स, देअरफोर एफ इज प्रपोर्शनल टू एम इंटू ए. रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम हा कशाला प्रपोर्शनल आहे, फोर्सला, आणि म्हणूनच फोर्स इज प्रपोर्शनल टू एम इंटू ए. आता हा प्रपोर्शनलिटी साईन आपल्याला काढायची आहे, इथे इज इक्वल्स टूची साईन लावायची आहे, पण त्यासाठी आपण एक कॉन्स्टंट घेतला के. तर एफ इज इक्वल्स टू के इंटू एम इंटू ए. केची व्हॅल्यू जर 1 असेल, इफ द व्हॅल्यू ऑफ कॉन्स्टंट इज 1, के इज इक्वल्स टू 1, दॅन द इक्वेशन बिकम्स एफ इज इक्वल्स टू एम इंटू ए. म्हणजे फोर्स इज इक्वल्स टू मास इंटू ॲक्सलरेशन. तर बघा परत एकदा, suppose an object of mass m, its initial velocity is u. On applying force F, after time t, its final velocity becomes v. Initial momentum is equals to mass into initial velocity म्हणजे u mu. Final momentum म्हणजेच mass into final velocity म्हणजे m into v म्हणजे mv. Rate of change of momentum म्हणजेच काय, change in momentum upon time. चेंज इन मोमेंटम म्हणजेच फायनल मोमेंटम मायनस इनिशियल मोमेंटम अपॉन टाईम. तर फायनल मोमेंटम एम व्ही, इनिशियल मोमेंटम एम यू अपॉन टी. या एम व्ही आणि एम यूमधून आपण एम कॉमन काढला, देअरफॉर इट बिकम्स एम इन ब्रॅकेट व्ही मायनस यू आणि अपॉन टी. पण व्ही मायनस यू अपॉन टी म्हणजेच काय, तर ॲक्सलरेशन ए. तर रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम बिकम्स एम इंटू ए. बट रेट ऑफ change of momentum is proportional to force, therefore force is proportional to m into a. F is equals to, आता हा proportionality proportional साईन काढली आपण, आणि इक्वल्स टू, पण इक्वल्स टू घेताना आपण काय घेतला आहे, कॉन्स्टंट. तर एफ इज इक्वल्स टू के इंटू एम इंटू ए. इफ द व्हॅल्यू ऑफ के म्हणजे कॉन्स्टंट इज 1, दॅन द इक्वेशन बिकम्स एफ इज इक्वल्स टू एम इंटू ए. न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. इन नेचर, निसर्गामध्ये फोर्सेस कॅन नॉट ॲक्ट अलोन. कुठलाच फोर्स हा एकटा राहू शकत नाही. फोर्स कॅन नॉट बी रिमेन आयसोलेट. इट ऑलवेज फाउंड इन पेअर. फोर्सेस आर ऑलवेज इन पेअर. नेचरमध्ये फोर्स हा कधीच एकटा राहत नाही. फोर्सेस हे नेहमी पेअरमध्ये असतात. तर न्यूटन्स थर्ड लॉचं स्टेटमेंट आहे, every action force has an equal and opposite reaction force which acts simultaneously. To every action there is equal and opposite reaction. प्रत्येक ॲक्शनला एक अपोजिट रिॲक्शन असते. जसं आपण एखादा बॉल जोरात ग्राउंडवर पटकला किंवा बाउन्स केला,
तर तो पडल्यानंतर उसळतो. बॉल खाली टाकणे, बॉल खाली सोडणे ही झाली ॲक्शन आणि बॉल पडल्यानंतर उसळणे ही झाली त्याची रिॲक्शन. तर इथे आपण एक एक्झाम्पल घेऊ रॉकेट लॉन्चिंगचं. तर रॉकेट जे आहे, रॉकेट एक्झर्ट फोर्स ऑन द अर्थ अँड अर्थ एक्झर्ट फोर्स ऑन द रॉकेट अँड द रॉकेट गेट लॉन्च इन द स्पेस. जेव्हा हा रॉकेट, या रॉकेटमध्ये फ्यूल असते, वेन इट इज इग्नायटेड गॅसेस आर रिलीज फ्रॉम द टेल. या इथून छोटा पाईप असतो, यामधून तो जे गॅसेस आहे ते बाहेर पडतात. these gases exert force on the earth and earth exert force on the rocket and this is how this rocket is launched. तर या ठिकाणी the force exerted by the rocket on the earth is action and the force exerted by the earth on the rocket is an reaction. म्हणजे या रॉकेटनी जो फोर्स अर्थवर अप्लाय केला ती ॲक्शन आणि अर्थनी या रॉकेटवर जो फोर्स अप्लाय केला ती रिॲक्शन. जेव्हा बोट चालवतो आपण, तेव्हा हा जो वल्लव असतो हा आपण पाण्याला मागे ढकलतो. पाण्याला मागे ढकलणे ही ॲक्शन आहे आणि बोट समोर जाणे ही त्याची काय रिॲक्शन. सो for every action there is equal and opposite reaction which act simultaneously, सोबत काम करते. So this was Newton's third law of motion. Every action force has an equal and opposite reaction force which acts simultaneously. Next topic है law of conservation of momentum. Suppose there are two bodies A and B. दोन बॉडीज आहे ए आणि बी. ए हॅज मास m2 अँड बी हॅज मास m1. बीचं मास m1 आहे, एचं मास m2 आहे. दिस बी ऑन अप्लाइंग बिफोर कोलिजन देअर मोमेंटम इज m1 into u1 means initial velocity, mass into initial velocity m1 u1 आणि initial momentum of A is m2 u1. m2 हे मास आहे एचं आणि u1 ही त्याची वेलॉसिटी आहे. इनिशियल मोमेंटम बीचं m1 u1, m1 हे त्याचं मास आहे, u1 हे त्याची इनिशियल वेलॉसिटी आहे. वेन फोर्स इज अप्लाइड ऑन बी, जेव्हा आपण बी ऑब्जेक्टवर फोर्स अप्लाय करतो, दिस बी गेट कोलाइड ऑन ए. हा बी या एवर जाऊन आदळतो. तेव्हा फायनल वेलॉसिटी होते m1 into v1. बीची फायनल वेलॉसिटी m1 म्हणजे मास आणि v1 म्हणजे फायनल वेलॉसिटी m1 into v1. त्याचप्रमाणे फायनल वेलॉसिटी ऑफ ए, फायनल मोमेंटम ऑफ ए बिकम्स m2 into v2. तर एचं जे मोमेंटम आहे, फायनल मोमेंटम मास m2 आणि फायनल वेलॉसिटी v2. हे बिफोर कोलिजन, इनिशियल मोमेंटम म्हणजे बिफोर कोलिजन आणि फायनल मोमेंटम म्हणजे आफ्टर कोलिजन. वेन दिस बी ऑब्जेक्ट कोलाइड्स ऑन ए, जेव्हा हा बी ऑब्जेक्ट या एवर कोलाइड होतो, एवर जाऊन आदळतो, तेव्हा बी हा एवर F2 इतका फोर्स अप्लाय करतो. वेन बी कोलाइड्स ऑन ए, F2 फोर्स इज एक्झर्टेड बाय बी ऑन ए. ॲट द सेम टाईम वी हॅव स्टडीड न्यूटन्स थर्ड लॉ. ॲट द सेम टाईम आपण न्यूटन थर्ड लॉ बघितला आहे की त्याच वेळेस ए ऑब्जेक्ट बीवर सुद्धा काय करतो, फोर्स एक्झर्ट करतो. पण यावेळेस याच्या वेलॉसिटीच्या विरुद्ध डायरेक्शनने असते, त्यामुळे -F1. तर बी एवर फोर्स एक्झर्ट करते F2 आणि ए बीवर फोर्स एक्झर्ट करते F1. बट द फोर्स and the direction of velocity are opposite, therefore we considered -F1. so F2 is equals to -F1. म्हणजेच बीनी एवर फोर्स एक्झर्ट केला आणि एनी बीवर फोर्स एक्झर्ट केला,
बीनी एवर F2 इतका फोर्स एक्झर्ट केला आणि एनी B1वर F1 इतका, पण डायरेक्शन अपोजिट असल्यामुळे आपण मायनस साईन घेतली आहे. तर हे झालं F2 इज इक्वल्स टू मायनस F1. आता F2 म्हणजे काय, तर M2 इंटू A2. आपल्याला फोर्सचं इक्वेशन माहिती आहे, F इज इक्वल्स टू मास इंटू ॲक्सलरेशन. तर F2 असेल तर आपण लिहितो M2 इंटू A2 आणि F1 असेल तर M1 इंटू A1. साईन आपण निगेटिव्ह घेतलेली आहे. तर झालं इक्वेशन झालं M2 A2 इज इक्वल्स टू मायनस M1 A1. आता ए म्हणजे काय, ॲक्सलरेशन. तर ॲक्सलरेशनसाठी M इंटू ॲक्सलरेशनचा फॉर्म्युला आहे V मायनस U अपॉन T. आता A2 इज इक्वल्स टू V2 मायनस U2 अपॉन T. त्याचप्रमाणे मायनस M1 इज इक्वल्स टू A1 आहे, ए म्हणजे ॲक्सलरेशन V मायनस U अपॉन T. A1 आहे तर V1 मायनस U1 अपॉन T. आता T कॅन्सल होऊन जाईल. उरला आता M2 इन ब्रॅकेट V1 V2 मायनस U2 इज इक्वल्स टू मायनस M1 इन ब्रॅकेट V1 मायनस U1. आता हा ब्रॅकेट सॉल्व केला आपण. या M2नी या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं, M2 V2 मायनस M2 U2. या Mनी या V2ला मल्टिप्लाय केलं, त्यानंतर M2नी या U2ला मल्टिप्लाय केलं. आता इक्वेशन झालं M2 V2 मायनस M2 U2. इथे मायनस आहे त्यामुळे आतमधल्या साईन चेंज होईल. मायनस M1 इंटू V1 म्हणजे मायनस M1 V1 आणि मायनस M1 इंटू मायनस U1 म्हणजेच प्लस M1 इंटू U1. आता हा V एका बाजूनी घ्यायचा, U एका बाजूनी घ्यायचा. आता हा इकडे ट्रान्सफर केला आपण, मायनसचा काय होईल प्लस. तर M2 V2 इज प्लस M1 V1. इथे M1 U1 होताच. हा M2 U2 इकडे ट्रान्सफर केला, मायनसचा काय झाला प्लस. तर M1 U1 प्लस M2 U2. हे आहे टोटल फायनल मोमेंटम आणि हे आहे टोटल इनिशियल मोमेंटम. हे फायनल मोमेंटम कोणाचं, ए आणि बीचं, M2 V2 आणि हे फायनल मोमेंटम कोणाचं आहे, बीचं, M1 V1 आणि इज इक्वल्स टू टोटल इनिशियल मोमेंटम M1 U1 हे कोणाचं आहे, बीचं आणि M2 U2 हे कोणाचं आहे, एचं. म्हणजेच टोटल फायनल मोमेंटम इज इक्वल्स टू टोटल इनिशियल मोमेंटम. So when no external force acts on two interacting objects, their total momentum remains constant. जेव्हा दोन वस्तू एकमेकांवर इंटरॅक्ट करतात तर त्यांचं मोमेंटम हे नेहमीच कॉन्स्टंट राहते, फक्त त्यावर कुठलाही एक्सटर्नल फोर्स ॲक्ट होत नसेल तर. आता इथे एक उदाहरण आपण घेतलेलं आहे. वेन बुलेट इज फायर्ड फ्रॉम द गन. जेव्हा आपण बंदुकीमधून गोळी फायर करतो तेव्हा बंदूकची बुलेट जी आहे ती समोरच्या डायरेक्शननी जाते, तर जी गन आहे ती मागे जाते. गनचं मास जास्त असल्यामुळे त्याची वेलॉसिटी कमी असते आणि बुलेटचं मास कमी असल्यामुळे त्याची वेलॉसिटी जास्त असते. म्हणजे M इंटू व्ही आणि याचा M इंटू व्ही हा नेहमीच इक्वल असते. मास जास्त असल्यामुळे त्याची वेलॉसिटी कमी होते आणि मास कमी असेल तर त्याची वेलॉसिटी जास्त असते, पण दोघांचंही मोमेंटम, टोटल मोमेंटम इक्वल असते. म्हणून म्हटलं आहे वेन टू ऑब्जेक्ट कोलाइड्स the total momentum before collision is equals to the total momentum after collision.